पुणे भाजपतही नाराजीचं मोहोळ. मोहोळांशी वाकडे कडाडले संजय काकडे. नाराजीचं ग्रहण दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव. माढा पुण्यात देखील भाजप उमेदवाराच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी महापौर मुरलीधर मोहोळांना तिकीट दिलं. भाजपचे मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा थेट सामना पुण्यात रंगणार आहे. मात्र त्याआधी मोहोळांना पक्षातूनच विरोध होतोय. भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी अगदी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी मन की बात बोलून दाखवली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातल्या उमेदीची 10 वर्ष मी पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामं केली हे त्यांना सविस्तर सांगितलं. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील, पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील अशी आशा आहे, असं काकडेंनी पोस्टमध्ये लिहिलंय. एवढंच नाही तर निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत. एबी फॉर्म भरेपर्यंत इच्छुकच राहणार असल्याचं काकडेंनी सांगितलंय. कुठलीही मनधरणी किंवा कुठल्याही रुसवे फुगवेचा विषय नाही. आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो, आजही आहे. जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं. ह्याच्यामध्ये मुरली मोहोळांना विरोध करण्याचा विषय नाही. मुरली मोहोळ माझे मित्र आहेत, परंतु मी पण इच्छुक आहे. जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार. मी माझे प्रयत्न करत राहणार. माढा आणि अमरावती पाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पक्षशिस्तीचा बाऊ करणाऱ्या भाजपतही नाराजी आणि बंडाचं ग्रहण लागलंय हे विशेष. मोहोळांच्या उमेदवारीला संजय काकडे यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं भाजपासाठी विजयाची हॅट्रिक ही नक्कीच सोपी नसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, जी 24 तास, पुणे.